नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर अनारसे ही गोड रेसिपी शेअर करणार आहे. साहित्य एकदमच कमी आहे. तांदळाचं पीठ आहे, साखर, खसखस म्हणजे पॉपी सीड्स आणि तूप, प्युअर घी. हां, हे खसखस हे एकदम त्याचं वैशिष्ट्य आहे. त्या अनारसे आपल्याला खसखसशिवाय करता येत नाही. ठीक आहे. तर आता इथे मी बोलमध्ये पहिला तांदूळ भिजत ठेवते. तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकतात. आता मी हा तांदूळ अख्खी रात्र भिजत ठेवलेला आहे. सकाळी मी एका कापड्यावर, स्वच्छ कापडावर ते सुकत ठेवले. उन्हामध्ये नाही, आतमध्येच मी सुकत ठेवलेलं होतं. आणि हे बघा इथे अख्खं सुकवून नाही द्यायचा. थोडंसं अर्ध सुकलेलं दिसलं की आपण ते मिक्सरमधून ते बारीक करून घेऊया. वा, पाहू शकता तांदळाचं पीठ एकदम छान झालेलं आहे. आता आपल्याला फक्त एकच कप पाहिजे. मी बाकीचं ठेवून दिले. 1 कप तांदळाचं पीठ घेतलं मी आणि ते साखर अर्धा कप मी परत मिक्सरमधून काढते. तर आता तांदळाचं पीठ आणि साखर हे आपण पहिला नीट मिक्स करून घेऊ हाताने, कारण हा गोड पदार्थ आहे ना, तर साखर नीट लागली पाहिजे. आणि इथे मी 1 टेबलस्पून मी तूप घेतलं आहे आणि तूप घेऊन चोळून त्या आपण पीठ मळून घेऊया. पाणी घालायचं नाही. हां, हळूहळू चांगलं चोळून घ्या. बघा काय छान पीठ तयार झालेलं आहे ना. आता हे पीठ मी चांगले 4-5 तास मी परत ठेवीन. हे फॉर्मेंटेशनचं मेन असते, तर ते 4-5 तास हे पीठ ठेवीन. इथे मी तूप घेतलं आहे, साजूक तूप ऑफकोर्स, आणि त्या खसखस घेतल्या. इकडे मी ते पीठ ठेवलं होतं ना, सकाळी ठेवलेलं, ते आता छान जरा फुलून आले बघा. आता ह्याचे मी आपल्याला पुरी एवढं आपलं पुरी करतो ना त्या मापाचे गोळे करणार. त्या खसखसवर ते ठेवणार आणि अलगद 3 बोटाने आपण ती पुरी करणार. तिकडे त्याच्या गोळे केलेत मी. हे बघा पानावरून ते खसखस लागले ना, खसखस लागले. ती बाजू वरती ठेवायची तळताना आणि ती उलट करायचं नाही. पुऱ्या आपण कशा वर खाली करतो ना पुऱ्या, तसं नाही. जी खसखस वर असेल ती वरच राहिली पाहिजे तळताना. आणि ते आपल्याला एकदम स्लो ह्याच्यावर गॅसवर ते तळायचं आहे. तर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर इथे मी बघा प्लॅस्टिकमध्ये करते, तसं पण तुम्ही करू शकता. सेम. हां, काय फरक नाही पडत. जरा केळीच्या पानावर बरं वाटते. आता इकडे ना मी स्लो ह्याच्यावर तुपामध्ये तळते आणि मी झाऱ्याने माझ्या ते गरम गरम तूप ते आपण वरती घालत राहायचं, जेणेकरून ते वरचं खसखस ची पुरी ती बाजू आहे ती छान तळली जाईल. आपण ती हे करत नाही, उलट आपण पुऱ्या करतो तसं नाही करायचं. हे मेन टिप आहे, लक्षात ठेवा. खसखस वरच्या बाजूला असली पाहिजे आणि ती पुरी उलटी नाही करायची, तशीच ठेवायची. हां, हे बघा. आणि स्लो याच्यावर ठेवा म्हणजे ते जळणार नाही. आणि हळूहळू ती वरचा तो रंग तुमचा छान बदामी येत नाही तोपर्यंत तळायची, म्हणजे ते आपल्याला कळते की ती ही तयार. बघा रंग दिसतो तुम्हाला. आता लगेच तळल्याबरोबर खाऊ नाही शकत कारण ती नरम असेल. थोडा वेळ थंड त्या टिश्यू पेपरवर मी ठेवलं आहे, म्हणजे एक्सेस तूप जाईल. आणि हे बघा कसं दिसते, पाठच्या बाजूने पुरीसारखं दिसते आणि पुढच्या बाजूने आबडधोबड ते जसं गरम तूप लागते ना तसं ते पीठ वर खाली होते तसं. आता इथे मी खाते आहे. टेस्टी झाले, एकदम क्रिस्प आणि गोड आणि छान. तर नक्की ट्राय करा अनारसे. दिवाळीची वाट बघू नका. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.